आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री सुरेश नवले साहेब आपल्यासोबत आहेत। आज थेट तुम्ही भाजपवरतीच आरोप केलाय, काय भावना आहेत आजच्या, नेमकं काय काय वाटते? नाही, आरोप करण्याचा हेतू नाहीच। मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जे खासदार आले त्यांची अपेक्षा आहे की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, आपण उमेदवार झालो पाहिजे आणि शिंदे साहेबांची तीच इच्छा आहे। पण भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा अवलंब करून संबंधित अमुक एक व्यक्ती आहे, तो उमेदवारीस पात्र नाही, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, आम्ही सर्वे केलेले आहेत, IBचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत, असं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अतिशय विश्वासातले आणि जवळचे माणसं दूर करणे हे भारतीय जनता पार्टीला हे रिपोर्ट सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच मुद्दामून निगेटिव्ह केल्याचे सुद्धा तुमच्या नेत्यांकडून सांगण्यात आले। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। अगदी बरोबर आहे। भाजप कोण निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत सांगणारे? आमचे नेते ठरवतील ना। जर निगेटिव्ह असतील तर आमचे नेते ठरवतील की ठीक आहे यांना द्यायचं नाही, त्यांची समजूत काढतील आणि तेही मान्य करतील, कारण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे। आणि अशा वेळेस तुमचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे, तुमचा हा उमेदवार बदला तो बदला, हे सांगणं भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंतच्या राजकारणातला जो मुख्य गाभा आणि हिस्सा आहे तो राहिलेला आहे की अगोदर मित्रपक्ष बाजूला करा, नंतर मग शत्रुपक्षांचं बघू। ही जी नीती आहे ही शिवसैनिकांना न आवडणारी आहे। नक्कीच, मात्र कुठेतरी सत्ता स्थापन करत असताना शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर कुठेतरी सत्ता स्थापन करताना महत्त्वाचा घटक तुमचा होता आणि त्याचा फायदा भाजपला सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता दूर लोटते काय? अहो, एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला उठाव हा महाराष्ट्रातला चमत्कार होता। ही अभूतपूर्व घटना होती, लक्षणीय घटना होती आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला सत्तेची फळं चाखता येऊ लागलेली आहेत। ही सत्तेची फळं जी चाखता येऊ लागलेली आहेत ते फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले आमदार, त्यांच्यासोबत आलेले खासदार यांच्यामुळे। आणि हेच भारतीय जनता पार्टी आज विसरायला तयार झालेली आहे की यांच्यासोबतचे आलेले जे व्यक्ती आहेत किंवा खासदार आमदार आहेत यांना बाजूला करायचं। 12मध्ये जर ही स्थिती असेल तर 288मध्ये काय स्थिती राहणार आहे? ही जर कल्पना केली तर अंगावरती काटा उभा राहतो की नंतर तर निगोशिएशनला व्हावंच नाही, आम्ही सांगू तीच पूर्व दिशा। हे यांचे 288 पैकी 277 आम्ही घेतो, 10चीच फक्त आणि बाकी निगेटिव्ह। असं चालत नाही। तुमचे मित्रपक्ष आहेत, तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे, तुम्ही विश्वासानं सगळं करा ना। परंतु हे असे मॅन्युप्युलेट केलेले रिपोर्ट्स समोर ठेवणं आणि अमुकाची उमेदवारी नको। आता आमचे हेमंत पाटील रात्रंदिवस कष्ट करणारा माणूस आहे, लोकप्रिय खासदार आहे, मतदारसंघामध्ये कारखाना आहे, मतदारसंघामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत, मग यांची उमेदवारी येऊ नये, धैर्यशील मानेंची उमेदवारी येऊ नये, असा जो प्रयत्न चाललेला आहे हा अप्रस्तुत अनाठायी आहे। नक्कीच, मात्र जर हीच अशीच जर भूमिका भाजपची राहिली तर तुम्ही वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहात का? सध्या काही नेते सुद्धा ठाकरेंच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या रंगताना पाहायला मिळत आहेत। मग जी भूमिका घ्यायचा पूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, भूमिका ते घेतील, परंतु शिवसैनिकांची प्रतिक्रिया प्रतिकात्मक मी इथे व्यक्त करतोय। तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही नाराजी व्यक्त केली? नाही, मी अजूनपर्यंत व्यक्त केली नाही। आमचे जे नेते आहेत ते करतील, परंतु जर मला विचारणा झाली तर शिवसैनिकांची भावना काय आहे हे मी त्यांच्या कानावरती नक्कीच घालेन। की धन्यवाद टीव्ही9ची बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत सत्तेत सामील होत असताना शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची होती आणि याच भूमिकामुळे भाजप कुठेतरी सत्तेत आहे, सत्तेतील गाजर खायला मिळतात, अशा एकंदरीत प्रतिक्रिया नवले साहेबांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे जर्नलिस्ट मोहन डुबेसह नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।